महायोगपीठे तठे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् पांडुरंगाकरो प्रथमना मना पांडुरंगाकरो प्रथमना मना पांडुरंगाकरो प्रथमना पांडुरंगाकर प्रथमना विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ जियो धराथावतारम कलांकांक तेजोदिका मोदिवक्रम खलानीश बाधापनुधार दक्षम समाधिस्तमूर्तिं भज ज्ञानदेवम् ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो 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 ज्ञानेश्वरा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हा पावन झालो चरा चरे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं पूर्वे देवो सर्वकार्येषु सर्वदा श्री राधा मेरी स्वामिनी श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोए दे जियो श्री वृंदावन को वास श्री वृंदावन को वास चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार हमारे हरि कीर्तन में चले
विठ्ठल 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 विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग अखिलकोट ब्रह्मांड नायक निर्गुण निराकार जड जीवांचा उद्धार करण्यासाठी या पावन भूमीत जन्माला आलेले जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाकडे वळण्यापूर्वी अल्प असा परिहार द्यायचा म्हणजे तो असा की पावन झालेल्या अंतोर भूमीत अपारा एकादशी निमित्त कीर्तन ठेवण्यात आले हे मी माझं परम भाग्य समजते. तसेच माझ्या कीर्तनाला उपस्थित गुणीजन मंडळी म्हणजेच राजेंद्र महाराज असतील, आपले संजय महाराज असतील, परत आपले दादा मामा असतील, साऊंड सिस्टीमवाले दादा असतील, आपले बाबा असतील, पेटी वाजक आपले गोपाल महाराज कोष्टी असतील, ज्यांची अशी उत्कृष्ट अशी मृदुंगाची थाप आहे. तसेच विनेकरिताई असतील, सावता महाराज माडी असतील, त्यांची मी खूप खूप आभारी आहे. तसेच या पंचक्रोशीतील दोन्ही गावातील भजनी मंडळ असतील व माता बहिणी असतील, तुम्हा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होते आणि सेवेला प्रारंभ करते. मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या 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 या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. जर कोणाचं नाव घ्यायचं राहिले असेल तर एक कडवं बोलून जाते. हिमालयाच्या पर्वतावर काश्मीरचे चंदन, हिमालयाच्या पर्वतावर काश्मीरचे चंदन आणि कीर्तनाला सुरुवात करण्याआधी तुम्हा सर्वांचे अभिनंदन, तुम्हा सर्वांचे अभिनंदन. अपारा एकादशी तर आज सर्वांनी उपवास पकडला असेल, पण अपारा एकादशी या निमित्ताने आपण उपवास का पकडलाय तर त्याचं एक छोटंसं महात्म्य सांगते आणि पुढे सेवेला प्रारंभ करते. तर अपारा एकादशी एका राज्यामध्ये एक राजा आणि त्याचे बंधू म्हणजे प्रधानमंत्री होते. दोघी भाऊंचा व्यवहार मस्त चालला होता. एके दिवशी आपल्याकडे असतात ना किडे पाडणारे लोक, दोघं भावांमध्ये खूप गोड असा संसार चालला होता. चालत असताना एके दिवशी शेजारच्या एका माणसाने दोघा भावांमध्ये वाद लावला. आणि वाद कसा तर तुझा भाऊ राजा आहे आणि तू प्रधान आहे, दोघांमध्ये किती डिफरन्स आहे, डिफरन्स म्हणजे फरक, तुमच्यामध्ये किती डिफरन्स आहे, तुम्हाला काही वाटत नाही का? तुझा भाऊ राजा आणि तू प्रधानमंत्री, तू त्याच्या हाताखाली असतो, तुला काही वाटतं का नाही? तेव्हा त्याच्या भावाला राग आला म्हणजे प्रधानमंत्रीला, आणि या प्रधानाने घेतला आणि त्याच्या भावाची हत्या केली. वनात जाऊन हत्या केल्यानंतर वनात जाऊन तो रडू लागला, माझ्याकडनं हे घोर पाप झालं, मी हे पाप कसं फेडू? वनात रडत असताना सर्वांचे कोण आहे देवाचे देव? महादेव. महादेव म्हणले आता याच्यावर कृपा कशी करावी? मग महादेवांनी नारद मुनींना पाठवलं. नारद मुनी म्हणाले नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण म्हणत म्हणत आले. आणि हा प्रधानमंत्री म्हणू लागला, अरे इथे देवाचं नामस्मरण कोण करत असेल? तेव्हा प्रधानमंत्री म्हणाला, अरे इथे तर हे कोण आहे? ऋषीमुनी दिसताय, चल आपण जाऊन यांना काहीतरी मार्ग विचारू. तेव्हा ऋषीमुनींना जाऊन विचारायला, तेव्हा ऋषीमुनींनी सांगितलं, मी नारद आहे आणि मी देवाचं सतत नामस्मरण करत असतो, नारायण नारायण श्रीमद नारायण. तर तेव्हा ऋषी म्हणजे नारद मुनी सांगतात की उद्या जर तू हे व्रत केलं तर तुझे सर्व पाप नष्ट होतील. म्हणजे कोणतं व्रत? चंचला एकादशी. म्हणजे या एकादशीला 2 नाव आहेत, अपारा प्लस चंचला एकादशी. तर या चंचला एकादशी जो कोणीही पकडेल, ज्याचे कितीही पाप असतील ते सर्व या एकादशीला नष्ट होतात. आणि नष्ट नाही, जर सूर्योदयापासून
तुम्ही ब्रह्ममुहूर्तापर्यंत जर हा उपवास कडक निर्जला जर केला ना तर तुम्हाला याचं फळ नक्कीच भेटेल. बरे व्यासपीठावरून सांगते. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. एकदा तुकाराम महाराजांचे वडील म्हणजे भोलोबा हे दोघंही वारीला जात होते. म्हणजे भोलोबा आणि त्यांची पत्नी म्हणजे कनकाई हे दोघंही वारीला जात होते. वारीला जातात ना इकडे पंढरपूरची वारी जातात ना. हां, मग पंढरपूरची वारीला काय दोघं नवरा बायको निघाले. भोलोबा म्हणाले, कनकाई मी प्रत्येक वेळेस एकटा जायचो पण ह्या वेळेस नाही का मी तुला सोबत घेऊन जातोय कारण तुझा हट्ट आहे. हट्ट नवऱ्याला पुरवाच लागतो. पुरवतात ना इकडे. हट्ट हा नवऱ्याला पुरवाच लागतो कारण बायकांचा तो जन्मसिद्ध अधिकार आहे. बरं विठ्ठल 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 विठ्ठल. पुरवावा लागतो. तर मग काय भोलोबा म्हणले, उदास नको होस, जा तयारी कर आणि आपल्याला उद्या वारीला जायचंय. तेव्हा भोलोबा म्हणाले, वारीला जात असताना तुला माझी एक अट आहे. आपण जेव्हा वारीला जाऊ ना पांडुरंगाचं दर्शन घेऊ ना तेव्हा तू काहीच मागायचं नाही. बायकांना लय वाईट सवय असते, जे दिसलं का ते मागतात म्हणून घरूनच अट केलेली बरोबर की नाही. मग काय अट करून घेतली. निघाले दोघंही पंढरपूरला वारीस. तेव्हा सांगतात कनकाईला भोलोबा, अगं कनकाई तुला एक गोष्ट सांगतो, आजपर्यंत मी देवाकडे दरवेळेस वारीला जायचो पण एकहीदा मी देवाकडे काहीही मागितलं नाही. पांडुरंगावर एवढे ऋण करून ठेवले होते भोलोबाने की भोलोबा समोर गेले, तुकोबरायांचे वडील समोर गेले की पांडुरंगाची मान खाली व्हायची. प्रत्येक वेळेस सारखे वारीला निघाले. गरुड खांब जवळ आले, दर्शन वगैरे घेतला. परत चंद्रभागेचं दर्शन घेतलं, स्नान केलं आणि लाईनीला लागले. लाईनीला लागत असताना पुढे नवरा असायचा आणि बायको मागे असायची. आता बायको पुढे नवरा मागे. तर काय भोलोबा पुढे आणि कनकाई ह्या मागे होत्या. कनकाई मागून येत असताना भोलोबाने दर्शन वगैरे घेतलं आणि पुढे आईसाहेबांचं दर्शनाला निघाले. आणि कनकाई तिथेच थांबल्या. कनकाई थांबल्या आणि त्यांच्या डोळ्यातला अश्रू हा पांडुरंगाच्या पायावर पडला. पांडुरंग परमात्मा हे कनकाई सोबत बोलायला लागले, काय झालं तू एवढी उदास का आहेस. तेव्हा कनकाई म्हणाली, पांडुरंगा माझ्या लग्नाला भरपूर वर्ष झाले पण अजूनही कुस पवित्र झाली नाही. कुस म्हणजे पोटाला मूलबाळ झालेलं नाही, तर काय करू. तेव्हा पांडुरंग म्हणाला, अरे थोडा तरी मी आता ऋणातून मुक्त झालो. ऋण म्हणजे उपकार, माझ्यावरचे आता जे उपकार आहेत त्यावरून मी मुक्त झालो. आणि ते उपकार काय तर जा तुला मुलगा होईल मुलगा होईल मुलगा होईल असं 3 कनकाईला आशीर्वाद दिला आणि पुढे पाठवलं. तेव्हा भोलोबा विचार करायला लागले, अरे कनकाई अशी काय येत नाही अजून, एवढा वेळ का लागतोय तिला, कनकाईला एवढा वेळ का लागतोय असं म्हणत भोलोबा बरेच वेळ वाट बघत राहिले. नंतर पुढे आईसाहेबांचं दर्शन घेतलं आणि आईसाहेबांचा चेहरा एकदम प्रफुल्लित होता. मग आईसाहेबांचं दर्शन वगैरे घेतलं. आईसाहेबांना साष्टांग दंडवत केला आणि पुढे निघाले. तिथे कनकाईची वाट बघू लागले. वाट बघत असताना कनकाईला विचारलं, ए कनकाई तुला एवढा उशीर का झाला. तेव्हा कनकाई म्हणते भोलोबाला, अहो स्वामी मी दर्शन घेत असताना पांडुरंग परमात्मा स्वतः माझ्याशी बोलू लागले आणि बोलत असताना मला पांडुरंग परमात्म्याने सांगितलं, जा तुला मुलगा होईल, जा तुला मुलगा होईल. माफ करा मला, माझं चुकलं, मी तुमचं शब्द तुमची अट मोडली. भोलोबा म्हणाले, अगं कनके बरोबर आहेस पण तुला एक गोष्ट सांगू का, पांडुरंगाकडे ज्या पावलांनी तू आली त्याच पावलांनी मागे जा आणि पांडुरंगाला सांग की पांडुरंगा मला मुलगा दे, पण तुझी भजन सेवा कीर्तन तुझ्यामध्ये मग्न असणार. सपुत्र देई देवा, ऐसा पुत्र 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 देई देवा. ऐसा पुत्र देई देवा, देवा ऐसा पुत्र देई देवा, ऐसा पुत्र देई देवा.
देवा ऐसा पुत्र देई 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 देवा जनावळी पंढरीनाथा. तुकाराम महाराजांचा जन्म झाल्यानंतर 350 वर्षापूर्वीचा काळ असा होता. महाराज तुकाराम एवढे श्रीमंत असूनही त्यांना एकही गोष्टीचा माज नव्हता, कसलाही माज नव्हता. माझ्याजवळ एवढा पैसा, माझ्याजवळ हे एवढे तेवढे कसलंच काही नाही. जगातले पहिले कर्जबाजारी माफ करणारी व्यक्ती म्हणजे तुकोबाराय. कोण असेल तर आपले जगद्गुरु तुकोबाराय. आणि जगद्गुरु ही पदवी कोणालाही मिळत नाही बरं सहजासहजी. ती मिळवण्यासाठी खूप काही कष्ट घ्यावे लागतात. कुछ पाने केले कुछ बोलत चला. तुकोबारायांना कसल्याच गोष्टीचा माज नव्हता का. तुकोबाराय एवढे भजनामध्ये मगन असायचे की ते भजन करत असताना त्यांना कसलीच भूक ताण लागत नसत. एकदा त्यांची पत्नी आवली ही त्यांच्यासाठी जेवण घेऊन जात होती. जेवण घेऊन जात असताना एकदा आवली म्हणजे जिजाईच्या पायामध्ये काटा टोचला. आणि काटा टोचल्यानंतर जिजाई म्हणायला लागल्या, माझे स्वामी तुकोबाराय भुके असतील, त्यांना भूक लागली असेल. विचार, पण काय, जगाचा मालक जर पायामध्ये काटा काढायला आला असेल तर ती मोठं भाग्य असेल त्या माता माऊलीचं. तर तिच्या पायातला काटा काढण्यासाठी जगाचा मालक आलाय. विचार करा, आवलीच्या पायातला काटा काढण्यासाठी जगाचा मालक आला आणि 2-3 वेळा थुंका लावला. आवली म्हणते, अरे बाळा कोण आहेस तू, माझ्या पायातला काटा तुला दिसेल का, निघल का तुझ्याकडून. तो चांगलांचा काटा काढतो आणि तो काटा काढणार नाही का बरं. आवली आई साहेब विचार करायला लागले, माझे स्वामी भुके असतील, ताणे असतील. आणि तुकोबारायांचं भजन चालू असताना जेवढे जंगलातले रानातले पशुपक्षी असतील ते त्यांच्या आजूबाजूला येऊन बसायचे आणि भजनामध्ये मग्न व्हायचे. तर कोणतं भजन असायचं. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला 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 विठ्ठला. असं गोड असं नामस्मरण तुकोबाराय करत असायचे. आणि आता नवीनच काय काय लोकांना वार बदलला की भक्ती पण बदलतात. आता सोमवार आले की महादेवाची भक्ती. हे भोळ्या
प्रदीपजी मिश्रांनी कथा चालू आहे तेव्हापासून. कोरा महादेव साठी बाया सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर 4 वाजेपासून जाऊन बसतात. बर का सवता बाबा, 4 वाजेपासून जाऊन बसतात. तो महादेव ब्रह्ममुहूर्त असला म्हणजे महादेव केव्हा उठवायचा का हो? घरच्या महादेवाची पूजा करत नाही, त्या महादेवाची पूजा करायला जातात. मंगळवार आला की लगेच बायका देवीची भक्ती. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि निर्गुणा प्रगटली भवानी, अनादि निर्गुणा प्रगटली भवानी. महिषासुर मर्दाना लागुनी, मोह महिषासुर मर्दाना लागुनी. मोह महिषासुर मर्दना लागोनी, मोह महिषासुर मर्दना लागोनी. कालागी तो दारिसी लवला हे. बोध ज्ञानाचा ज्ञानाचा पाझळती, बोध ज्ञानाचा ज्ञानाचा पाझळती. उद उद रचते. गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. गोंधळा येई हो जगदंबे, गोंधळा येई हो जगदंबे. जय हो. लगेच बुधवार आला की पांडुरंगाची भक्ती. बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल करावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. हे बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीव भावे. करावा विठ्ठल जीव भावे, जीव भावे. करावा विठ्ठल जीव भावे, जीव भावे. करावा विठ्ठल जीव भावे, जीव भावे. येणे ससे मना झाले हाव भरे, येणे ससे मना झाले हाव भरे. येणे ससे मना झाले हाव भरे, येणे ससे मना झाले हाव भरे. येशच मना झाले हव भरे, येणे सोसे मना झाले हव भरे. येणे सोसे मना झाले हव भरे, येणे सोसे मना झाले हव भरे. बुधवार झाला की लगेच गुरुवारी आपल्या खाटू श्यामची पूजा आरती चालू असते. तीन बाण के धारी, तीन बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना. हो. तीन बाण के धारी, तीनों बाण चला होना. मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी, तीन बाण चलाओ ना. मुश्किल में है दास तेरा, अब जल्दी आओ ना. तीन बाण के धारी, तीनों बाण चला होना. मुश्किल में दास तेरा, अब जल्दी आओ ना. हारे के सहारे बाबा हो, हारे के सहारे बाबा, हार हराओ ना. तीन बाण के धारी, तीनों बाण
करत जा हो. आजकाल लई वाईट परिस्थिती होत जाते. आपला हिंदू धर्म सोडून लोक दुसरा धर्म स्वीकारायला चालले. काय उपयोगाचं? कोणताही देव असो, शुक्रवार आला की लगेच संतोष माताची जय जय संतोषी माता जय जय मा. 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 दीप करू भक्ती सहित भक्ती करू. दीप करू धीत सहित भक्ती करू. जय जय संतोषी माता जय जय मा. 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 शुक्रवार झाला की देवीची पूजा अर्चना झाला की परत शनिवार आपले हनुमंतराय. शरण शरण हनुमंता. शरण शरण हनुमंता. शरण शरण हनुमंता. शरण शरण हनुमंता. तुम्हालो रामदूता. तुम्हालो रामदूता. काय भक्तीच्या त्या वाटा. काय भक्तीच्या त्या वाटा. काय भक्तीच्या त्या वाटा. मज दावाव्या सुभटा सुभटा. शनिवार झाला की हनुमंतरायांची भक्ती वगैरे झाली की आपले रविवारी एलकोट एलकोट जय मल्हार. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी. माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची वारी मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. मल्हारीची वारी. अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावरे. हे हम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरावारी. प्रेम करा देवारे. हे सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी. महाद्वारी महाद्वारी. मल्हारीची वारी हो माझ्या मल्हारीची वारी. वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी हो माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. वारी वारी मल्हारीची वारी माझ्या वारी वारी मल्हारीची वारी. हे वारी वारी मल्हारीची वारी. हो वारी वारी माझ्या मल्हारीची वारी. रविवार झाला की सर्व देव वगैरे खाली उतरून झाले की आपण म्हणतो परत आला सोमवार, परत तशीच देवाची भक्ती. अरे तुम्ही भक्ती करतात मान्य, पण भक्ती कशी? निस्वार्थी भक्ती असायला पाहिजे. अपेक्षित भक्त देवाला नाही आवडत, तर अपेक्षित भक्त देवाला आवडतात. भक्त जैसे जाना जगी, जे देही उदास, गेले आशापाश निवारुनी. अहो द्रौपदी भर सभेमध्ये उभी होती. 5 पांडव हे हारले होते आणि दुर्योधन हा जिंकला होता. दुर्योधन जिंकल्यानंतर तो भर सभेमध्ये ही द्रौपदीची साडी काढत होता. वस्त्रहरण चालू होतं आणि द्रौपदीने धावा चालू केला. काय धावा चालू करा? कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव.
नाथ नारायण वासुदेव असा धावा चालू होता. धावा चालू असताना श्रीकृष्ण परमात्म्याला वाटू लागला आपल्याला कोण आवाज देते. तेव्हा देवाने डोळे बंद केले आणि बघितलं आपल्या दिव्य दृष्टीने तर द्रौपदी होती. द्रौपदीचं दुसरं नाव काय तर माहिती का कोणाला? महाभारत बघितलंय नाही तर म्हातारे लोकांनी. हिचं हे दुसरं नाव पांचारी होती. भगवान परमात्माने डोळे बंद केले आणि म्हणू लागले पांचारी माझं धावा करते. भगवान परमात्मा हे युद्धामध्ये लढत असताना त्यांच्या हाताला लागलं होतं. लागलेलं असताना द्रौपदीने आपले साडीची चिरोटी फाडली आणि त्यांच्या हाताला बांधलं. बांधल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले मी तुझे हे ऋण कसे फेडू. तेव्हा पांचारी म्हणते देवाचे देव म्हणजे श्रीकृष्ण भगवान यांना मी एकच सांगते तर जेव्हा माझ्यावर वाईट संकट येईल त्यावेळेस तुम्हाला कोणतीच नाही तर ह्या साडी म्हणजे ह्या कापडाचं मला दुप्पट करून देशील. आणि दुप्पट कसं तर तेच आपण सर्वांनी बघितलंय भरसभेमध्ये द्रौपदी खडी असताना कसं तिला वस्त्र पुरवलंय. हे सर्व महाभारत आणि रामायण कोणामुळे घडलंय. रामायण कोणामुळे घडलंय बरं समोरची. अहो बोलत चला हो. माझ्या पॅकेटातलं थोडं थोडं घ्या पण बोला. टाळ्या पण कशा वाजवतात उपकार केल्यासारखं अनगे असे टाळ्या वाजवतात का. अहो तुम्ही बोलणार नाही मग कीर्तनकार काय. तुम्ही बोलशाल तर कीर्तनकार बोलतील ना. बरोबर की नाही बाबा. समोर पण बाबा आपले कीर्तनकार बसलेले. बाबा तुम्हीच सांगा कीर्तनामध्ये एनर्जी केव्हा येते. समोरचे श्रोते मंडळी उत्साही असतील ऐकायला तेव्हा आपण बोलू ना. तुम्हीच ऐकत नाही. तुम्हीच माझ्यावर असं उपकार केल्यासारखं वाजवतात. घे टाळी पाहिजे ना तुला. घे 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 टाळी ना घे घे. अशी टाळी वाजवतात का. अहो महाराज तुमची नात म्हणून तुमची लेक म्हणून तुमच्या पोराची पोरगी म्हणून टाळी वाजवा. पण वाजवा वाजवायला पैसे नाही लागत. विठ्ठल 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 विठ्ठल. टाळ्या वाजवत चला हो. टाळ्या वाजवल्यानंतर कसं आम्हालाही बरं वाटतं. होय पात काची होडी होय पात होय पात काची होळी होय पात का. कीर्तनात टाळी कीर्तनात टाळी. बाबा ती 7वीची मुलगी माऊलींची एवढी साधना केली एवढं हे केलं. तिच्या कंठाला माऊलींनी साक्षात अजून वृक्षाची मूळ माहिती ना सर्वांना. अजून वृक्ष आळंदीला जे गेलं असेल त्यांना माहित असेल माहिती ना. अजून वृक्ष हे कोणालाही भेटत नाही. ज्याचा नशिबात असतं त्यालाच मिळतं असंही म्हणतात आळंदीला. अजून वृक्ष हे ज्याला भेटलं त्याला माऊलींची कृपा झाली. साधकाचा माय बाप दर्शने हरिताप. साधकाचा माय बाप दर्शन हरताप. साधकाचा माय बाप दर्शन हरताप. मार्गिका जगत ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप. साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप. सर्वभूती सुख रूप ज्ञानोबा माझा. सर्वभूती सुखार ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दर्शन हरे ताप. 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 तेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आ हो हरिदासाचे घरी. आ हरिदासाचे घरी. आ
जन्मांतरी माझा उपजवा जन्मांतरी हरिदासाची ये घरी मज उपजावा जन्मांतरी मज उपजावा जन्मांतरी मज उपजावा जन्मांतरी हरिदासाची घरी माझा उपजवा जन्मांतरी दासाची ये घरी मज उपजावा जन्मांतरी हरिदासाची घरी माझा उपजवा जन्मांतरी हरिदासाची ये घरी मज उपजावा जन्मांतरी माझा उपजवा जन्मांतरी मज उपजावा जन्मांतरी म्हणतीसी काही मागा मला ते काही मागा मनसे काही मागा मनसे काही मागा हरिदासाची या घरी मज उपजवा जन्मांतरी तुकोबाराय एकच सांगतात, अहो पांडुरंगा मला कोणाच्याच घरी नाही, पुढाऱ्याच्या घरी नाही, बिल्डरच्या घरी नाही, कोणाच्याच घरी नाही, तर मला फक्त हरिदासाच्या घरी म्हणजे हरिदासाच्या घरी, कृष्णाच्या घरी, यांच्याच घरी मला जन्म हवा आहे. पवित्र माळकरी असला ना, पवित्र माळकरी त्याचा अख्खं खानदान पवित्र असतं. खानदान हा शब्द चुकीचा आहे. ग्रंथांमध्ये श्रीमद भागवतमध्ये सांगितलंय खानदान हा शब्द आपल्याला नाही. खानदान हा शब्द सांगू का? खानदान छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मुघलशाही होती, बरोबर आहे. त्या मुघलशाहीमध्ये आपली जी आई बहीण आहे ती त्या समोरच्या व्यक्तीला द्यायची आणि त्याची जेवढी संपत्ती आहे तेवढं द्यायचं. खान म्हणजे शाहिस्त खान असेल किंवा दुसरं कोणता खान असेल तो खान, आणि आपण त्याला केलेलं दान, हा अर्थ होतो सरळ सरळ खानदान. म्हणून हा शब्द बोलायचा का आजपासून? घरात भांडण झाली का लगेच म्हणतात तू खानदान माही सांगेल का? हा शब्द चुकीचा आहे. हा शब्द कोणी बोलायचा नाही. व्यासपीठावरून सांगते, जन्मादस्य तो कृतेत विपोदये श्रमशते. भागवतातला द्वितीय स्कंदातील हा श्लोक आहे. या श्लोकामध्ये सरळ सरळ सांगितलं आहे खानदान हा शब्द खूप अवघड आहे. अहो आजकालचे लोक, बाया वाचवणारी लोक बाया नाचवायला लागली. खरंच संस्कृती जपताय का? आपल्या राजांनी यासाठी योगदान दिलं का? संभाजी महाराज शेवटच्या श्वासापर्यंत यासाठी लढले का? अहो त्यांचा जीव गेला तरी त्यांनी मुघलशाहीमध्ये प्रवेश घेतला नाही. छावा पिक्चर तर सर्वांनी बघितला असेल, बघितला की नाही? बघितला. शेवट सर्वांना रडायला आलं की नाही? आलं. मग आपण काय करतोय? बाया वाचवणारी लोक आपण बाया नाचवतोय. कीर्तनाच्या ऐवजी जर गौतमी पाटीलचं जर ठेवलं असतं किती पब्लिक आली असती? खरं सांगा स्वतः बाबा, पब्लिक किती असती? माहिती असतं का? स्टेज लोकांना चांगलं अध्यात्मक ज्ञान दिलेलं आवडत नाही. लोकांना पुढारे म्हणजे आता काय, जे काही नसतं माहितीही सांगतात त्यालाही म्हणतात खरं, आणि जे खोटं असतं त्याला म्हणतात खरं, आणि जे खरं असतं त्यालाच म्हणतात खोटं. अशी गोष्ट आहे. त्यामुळे माया बहिणींना तुम्हाला एक गोष्ट सांगते, आपले दैवत छत्रपती यांनी किती काही करून ठेवलं. दैवत छत्रपतीनं आमचा दैवत छत्रपती, हा दैवत छत्रपतीनं आमचा दैवत छत्रपती. हे दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. दैवत छत्रपतीनं आमचा दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीनं आमचा दैवत छत्रपती. हे दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती, दैवत छत्रपती नामचे दैवत छत्रपती. शिवनेरीवर शिव जन्मला, शिवनेरीवर शिव जन्मला, राजा तो अधिपती, राजा तो अधिपती. दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती, दैवत छत्रपतीनं आमचं दैवत छत्रपती. हे दैवत छत्रपती आमचे
छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणाच्या पोटी जन्माला घेतला? जिजाऊंचा जन्म कुठे झाला? जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव, आईचे नाव माळसाबाई उर्फ गिरजाबाई असे होते. जिजाऊ लहानपणापासूनच अतिशय उद्गत अशा होत्या. जिजाऊंना लहानपणापासूनच अतिशय अशा भाषा उगत होत्या. हिंदू, मराठी, फ्रान्स, तेलुगू अशा बहुभाषा त्यांना उगत होत्या. त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी ठरवण्यात आला. ठरवल्यानंतर त्यांचा विवाह झाला व त्यांना माहीत झालं मुघलशाही काय आहे सर्व त्यांना माहीत झालं. माया बहिणींवर अत्याचार होत आहे. रांझाची पाटील गोष्ट सर्वांना माहीत आहे, त्यामुळे सांगण्याचा काही विषय नाही. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते, जिजाऊंना कशाची क्रेवी झाली? खायची झाली का? नाही. तर त्यांना डोहाळे कशाचे लागले? तर त्यांना तलवार चालवण्याचे लागले, आपले घोडेवर बसायचे लागले, परत हातपट्टा वगैरे याची लागले. आणि आजकालच्या माता बहिणींना कशाचे लागतं? मुलतानी माठी. कशाचे? मुलतानी माटी. पप्या, अहो तुम्ही जर ज्ञानेश्वरीचं पारायण केलं ना, तुमच्या पोटी देखील तसाच मुलगा जन्माला येईल. त्यावरही तसेच संस्कार असतील. जिजाऊंनी लहानपणापासूनच हुशार होता, पण तेव्हा त्यांच्या पोटामध्ये बाळ असताना त्यांनी कशाचे डोहाळे केले? तर घोड्यावर बसण्याचे, तलवारबाजीचे असे डोहाळे केले. म्हणून त्यांच्या पोटी कोण आलं? भगवत भक्त. कोण आलं? भगवत भक्त. म्हणून तुम्हाला एक सांगते, जर तुम्ही 9 महिने 9 दिवस जर ज्ञानेश्वरीचं पारायण केलं ना, किती 112 वेळा पारायण होतं 9 महिन्यात. किती? 112 वेळा पारायण होतं. आणि ते पारायण जर केलं ना, पारायण सोबत तुमचं म्हणजे एक तप तर पूर्ण होतच होतं, पण तुम्हाला इतकं पुण्य लागतं ना. जी आई मरणाच्या दारात असते तिला माहित नसतं मी बाळाला जन्म देताना मरणारे की वाचणारे. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी, आई तुझ्या मूर्ती वाणी, या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. हे बालपणी मी खेळ खेळता दिसत होता ताना. बालपणी मी खेळ खेळता दिसत होतो ताना. अमृतावनी गोड तुझा तू पाजीला से पाना. गल्लो गल्ली पाहत फिरे तालाच पाना. तुझ्या या उपकाराचे हो, तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. महाराज, ती आई असते बरं, आई ती आईच असते. ज्याला आई नाही त्याला आईची किंमत विचारा, ज्याला बाप नाही त्याला बापाची किंमत विचारा, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा, ज्याला कोणीच नाही जो अनाथ आहे त्याला विचारा. तर या जगामध्ये आई वडील व बापाशिवाय आजी आजोबा बहीण भाऊ काका चुलता यांच्याशिवाय, काका चुलता तर कोणी कोणाचं नसतं बरं. आई वडीलच हे आपले सगळे असतात, ते फक्त म्हणालं असतं. आई वडिलांशिवाय कोणी कोणाचं नसतं. या सर्व खोट्या गोष्टी आहे. बाप तो बाप असतो, बाप फाटकी चप्पल घालेल पण मुलाला चांगली कॉलेजमध्ये शिकायला पाठवेल, पण तो मुलगा तिकडे काय करतोय कोणाला माहिती का? नाही. महाराज, एक गोष्ट सांगते. माझे गुरुवारी म्हणजे शिवलीलाताई पाटील ताईंसोबत मी कीर्तनाला गेली होती. गणपतीमध्ये कीर्तन होतं त्यांचं बँगलोरला गेलो होतो. काय कीर्तनाला गेलो आणि इतका अवघड क्षण होता. त्या बापाच्या मुलीचं लग्न झालं, पण बापाने मुलीला कन्यादान केलं पण तिचा चेहरा बघितला नाही. का बरं? त्याचं एक कारण सांगू का बाबा तुम्हाला? त्या बापाला मुलगा झाला आणि 4ही मुली झाल्या. तो म्हणला ही करंटी, आणि तीच मुली सर्वात हुशार निघाली. तालुक्यामध्ये शाळेमध्ये कुठे तिचाच नंबर यायचा. आणि म्हणायला लागले बापाचं म्हणे किती झालं तरी शेवटी हे रडायसारखं होतं, पण तो बाप विचार करतो शेवटी आपली मुलगीला आपण आता कसं बोलायचं. तेव्हा ताई म्हणाला, अहो दादा बोलवून घ्या, आता तुमची मुलगी तुमचं घर सोडून कायमची दुसऱ्याची होणार आहे, परतून ती पाहणार नाही. कारण पहिल्या काळामध्ये एक सांगायचे, मेली तरी चालेल पण घरी यायचं नाही, तू आता तिकडंच. पण आताचा काळ, आताच्या मायमावल्या
हॅलो बोलो आई आज दांगडो झाला बरं 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 कोणी केला जवाई बापून केला की सासूने केला काय नाही माझी सासू ना भलती नीच आहे आई आई म्हणते आणि नीच म्हणते हे कोणत्या शास्त्रामध्ये लिहिलंय तुम्हीच सांगा आई ही आईच असते आई ही नीच असू शकते का तू आईची उपमा देते आणि नीच म्हणते तुझ्यासारखी नीच बाई आहे का कोणी या जगात महाराज सासू ही लग्न झाल्यानंतर आपली ना आयुष्यभरासाठी आई असते बरं आणि सासरा आजकाल नवीन फॅशन पप्पा 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 कुठं चालले तुम्ही बाहेर का पाणीपुरी घेऊन या आजकालच्या सुना आधीच्या सुना डोक्यावर पदर कपाळाला गंध हातात तांब्या दादा पाणी आणलंय घ्या काय मानाने बोलायच्या आणि आजकालच्या हुवा हुदू दुदू लदू कुदू हुदू दुदू लवण कुदू अशी गोष्ट आहे महाराज तुम्हाला एक सांगते किती काय झालं किती मॉडर्न जमाना आला तरी आपली संस्कृती जपायची बरं तर बापा कसा असतो आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणीतरी जाणी बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी बाप माझा वेदनांचा धनी बाप स्वाभिमानी बाना बाप स्वाभिमानी जोडी लेकराची गोड बाप करी जोडी लेकराची गोडे बाप करी जोडी लेकुराचे ओढी बाप करी जोडी लेकुराचे ओढी वाढू लागे आपुली कुरवंडी वाढवली बाप करी जोडी लेकराची गोड बाप करी जोडी लेकराची गोडे बाप करी जोडी लेकुराचे ओढी बाप करी जोडी लेकुराचे ओढी तेच महाराज अभंगाच्या द्वितीयचरण सांगतात मनसी काही मागा मनसे 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 काही मागा हेची देगा पांडुरंगा मनसे काही मागा 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 आता सर्वांनी वरती हात करायचे आणि सर्वांनी देवाचं भजन करायचे विठोबा रखुमाई विठोबार खुमाई रखुमाई विठोबार खुमाई रखुमाई खुमार खुमाई
रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा 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 रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई विठोबा रखुमाई मनसे काही मागा हेची दे ग पांडुरंगा पांडुरंगाकडे वारकरी फक्त एकच मागतात तर काय हेची दान दे गा देवा तुझा विसरणा भावा गुण गायना आवडी हेची माझी जोळी महाराज काही चुकलं असेल तर तुमची मुलगी म्हणून तुमची लहान लेक म्हणून माफ करा आणि जाता जाता एवढंच सांगते गावमातेची सेवा आईवडिलांची सेवा म्हाताऱ्या माणसांची सेवा म्हाताऱ्या माणसांना वृद्धाश्रमामध्ये नका पाठवू काही काही ठिकाणी खूप अवघड गोष्ट झाली आहे वृद्ध आश्रमामध्ये पाठवतात आणि नंतर तिथे गेल्यानंतर काय हाल होतो ते म्हणतात ना कुत्र्यासारखी भाकर जरी फेकली ना आईवडिलांना तरी ते आशीर्वाद कसं देत असतात भरभरूनच देत असतात तर शेवटपर्यंत आईवडिलांना जपा त्यांच्या संस्कारांची पालन पोषण करा आणि कितीही काही झालं तरी फक्त त्यांच्या संस्कारावर आपल्यावर जे झालेले त्यांची संस्काराची लायकी कुणी काढू नये व त्यांची मान खाली जाऊ नये असं वागू नका एवढंच मागणं मागते आणि सेवेला पूर्णविराम देते ज्ञानेश्वर माऊली